त्यात खूप फॅसिनेट गोष्ट वाटते मला, की म्हणजे मी माझी स्टोरी सांगतो तुम्हाला आणि कुठे ना कुठेतरी ती तर आत्ता मी घरी चाललो आहे, पाऊस येतोय आणि आज आपल्या कॉलेजमध्ये ड्राईव्ह होती. जसं प्रिपरेशन व्हायला पाहिजे तसं झालं नाही. हीच माझी चालली असं म्हणता येईल. पाऊस जोरात येतो, लवकर घरी जावं लागणार आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की आत्ता आपल्या हातात अजून 3 महिने नवीन वर्ष चालू व्हायला 2025. सो मला हे 3 महिने पूर्ण युटिलाइज करायचे आहेत. हा फुल ट्रान्सफॉर्मेशन आर्क मला करायचा आहे माझ्या आयुष्याचा. हे 3 मंथ्स खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. एनी हाव काही काही पण करून चांगला जॉब किंवा म्हणजे आता इंटर्नशिप आहे आपली, बट मी याच्यावर सॅटिस्फाईड नाही आहे. बघूया इट्स काय आहे तर काय नाही. आय थिंक इट्स अ गॉड प्लॅन. जस्ट आलो आहे आपण घरी. तर सांगायचा मुद्दा हा होता की 3 मंथ्स मोजून 3 महिने. या 3 महिन्यात आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. 4 ॲस्पेक्ट्स आहेत की मी विचार करतो की या 4 गोष्टींमध्ये मला पुढे जायचं आहे. आणि आतापासून मी विचार करतो की मी डेली व्लॉग करेल. एनी हाव हे माझं टार्गेट राहील की रोज एक व्लॉग अपलोड होईल. हे 4 ॲस्पेक्ट असे आहेत, एक स्पिरिच्युअल लेवलला, एक कामाच्या बाबतीत आणि पुढचे 2 बघून सांगतो विसरलो. हे ठरवलं होतं मी, नोट केलेलं आहे. तर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात काय विचार केला आहे मी. घरी आल्यानंतर लक्षात आलं की चिप्सचा पुडा घेतला होता. का तरी येताना आपल्याला जेवायला जायचं होतं, पण मी एवढा विचारत होतो ड्राईव्हच्या खराब गेल्यामुळे की विसरूनच गेलो की आपण घेतलंय ना तर जेवायला पण जायचं आहे. आता घरी फोन केला तेव्हा लक्षात आलं की जेवायला जायचं आहे. आता हे पण घेऊन चाललं आहे. चिप्ससोबत वरण भात कधी पण बेस्ट, ऑलवेज बेस्ट कॉम्बिनेशन. पण रोज नाही खात मी. आता आज इच्छा नव्हती असं नॉर्मल खायची, म्हणून मग हे घेतलं आहे. चला जाऊया, नंतर भेटतो मग तुम्हाला थोड्या वेळात. बाय. टेरेसवर आलो आपण आत्ता. घरी थांबलो असतो तर कोंडल्यासारखं वाटलं असतं, म्हणून म्हटलं की टेरेसवर यावं आणि आपल्या स्पॉटला जाऊन बसावं. मला माझा स्पॉट पण दाखवतो. इथं आपण बसतो कधी बोर झालं काही झालं आहे का, इथे येऊन बसायचं, मस्त वाटतं. एवढी झाड आहेत आणि तुम्ही बघू शकता एवढं सुंदर सिनारिओ बघून म्हणजे फ्रेश वाटतं माहिती का. किती पण दिवस खराब गेला काय पण झालं इथून बसायचं, रात्री असो संध्याकाळी असो तरी पण छान वाटतं. तर तुम्हाला सांगू का, जेव्हा मी घरी म्हणजे आता मी जेवत होतो तर मला एक गोष्ट तेव्हा रिअलाईज झाली की मी जेव्हा घरच्यांसोबत जेवत होतो ना, तर घरच्यांसोबत पण नव्हतं जेवत मी, माझं माझं एकटं जेवायचो. तर आत्ता कळतं की या गोष्टी मी आत्ता किती मिस करतोय किंवा मी किती चुकीच्या करायचो. सगळ्यांच्या सोबत सोबत जरी मी बसलो असेल तरी मी मोबाईल बघायचो किंवा लॅपटॉप बघायचो किंवा माझं माझं काम करायचो. ते जे कॉन्व्हर्सेशन असतं तिथलं ते खूप व्हॅल्युएबल असतं फॅमिलीसोबतचं, किंवा ती फेज खूप व्हॅल्युएबल असते. ते आत्ता नाही लक्षात येणार.
नंतर कळेल, जसं की मला ते कळतंय, कारण आता मी एकटा जेवतो, एकटा खातोय. असं काही खूप सॅड नाही, बट ओव्हरऑल आजचा दिवस म्हणजे ड्राईव्ह आणि या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं मिस्टेक झाल्या त्यांच्यात, खूप म्हणजे फालतू मिस्टेक. आता काय सांगू तुम्हाला, चालायचंच. बसूया मग, जाऊया घरी, मग अभ्यास करूया आणि नंतर मग मी तुम्हाला सांगतो की आपण कसा प्लॅन आउट करतोय, काय करतोय, म्हणजे मी काय विचार केला आहे ओव्हरऑल की कसं करायचं. ब्लॉगिंगच्या बाबतीत नाही म्हणत आहे, हे जे 3 महिने असणार आहेत त्यात काय काय गोल आपण घेऊन चालायचे, ते गोल 3 महिन्यानंतर कसे कम्प्लीट होतील याचा पण विचार करायचा आहे. तसं एक रोडमॅप पण बनवायचा आहे मला अजून. सो ही सगळी जर्नी मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, ही सोबतच करणार का आपण सगळी जर्नी. जेवढा माझा यात हिस्सा असेल तेवढाच तुमचा पण असेल, कारण तुम्ही पण एक्सपिरियन्स करणार आहे. मला नाही माहिती की याच्यामुळे तुम्हाला काही फायदा होईल किंवा नाही होणार, पण मला असं वाटतं की हे जे मी करतोय हे सगळंच विचार करत असतील असं नाही का, किंवा सगळ्यांनाच वाटत असेल की आपण अशा अशा इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत. सो मे बी जर मी केलं तर तुम्हालाही वाटेल की तुम्ही पण चालू करावं, कारण आपण उद्यावर गोष्टी ढकलत जातो बऱ्याच वेळेस नेहमी. तेच आहे आता. आणि ब्लॉग तर रोज येणार, रोज. म्हणजे मी आता कसं होतं माहिती का, मी विचार करतोय की नाही का, एक मिनिट, मी विचार करतोय की शूट करून की आज टाकू उद्या टाकू नाही का, पण ती जोपर्यंत मी एक कमिटमेंट देत नाही तुम्हाला किंवा स्वतःला, जोपर्यंत मी माझ्या म्हणण्याची किंवा माझ्या शब्दाची व्हॅल्यू नाही ठेवत, तोपर्यंत काय फायदा आहे मग या गोष्टीला. नुसतं म्हणून काय होणार आहे, करावं लागेल, ॲक्शनेबल स्टेप्स घ्यावं लागतील. आता मला व्लॉग करायला खूप आवडतो, पण मला एडिटिंगचा कंटाळा येतो. पण तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये 10 गोष्टी अशा असणार आहेत की तुम्हाला त्या आवडत नाही, पण तरी तर करतच नाही. सो असं मी जास्त ज्ञान नाही पसरणार तुम्हाला. इथे बसतो, थोडा एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला वापस एकदा व्ह्यू दाखवतो मी, इथून कसा दिसतो, इथून व्ह्यू कसा दिसतो हे दाखवतो मी तुम्हाला. एवढा सुंदर व्ह्यू तर मी मिस नाही करणार. सो भेटूया आपण नंतर, मला थोडं माझं मनन करायचं आहे आत्ता, ठीक आहे. तर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता. 2-4 दिवस झाले मी काही घर आवरलेलं नाही आहे, साफ नाही केले, म्हणजे नाही 4 नाही, 2च दिवस झाले, 2 दिवस झालेत घर साफ नाही केलं. ते घर एकदा स्वच्छ करून घेऊया. मी आता आवरतोय, फ्रेश झालो, घरी आलो आहे. आपण घर स्वच्छ करून घेतल्यानंतर मग पुढे बघूया काय. कारण आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे, हे मी ठरवलं आहे आज, नाही का. सो लवकरात लवकर सगळ्या गोष्टी करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला बेडशीट, चादर, जे काय आहेत गोष्टी ते आपल्याला, म्हणजे मला तर धुवायचा कंटाळा आला ते, सो लॉन्ड्रीला टाकेल मी, असा प्लॅन आहे. सो आता भेटू मग. तर आत्ता म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला मेनली 4 गोष्टींवर फोकस करायचा आहे. म्हणजे ज्या की 4 गोष्टी माझं डेली गोल असेल कंप्लीट करणं. कारण जर मी 3 महिन्याच्या पद्धतीने विचार करत असेल आणि जर मी तसे गोल सेट केले आत्तापासून, तर ते अवघड जाईल मला की डायरेक्ट 3 महिन्यानंतर असे गोल अचीव करायचे. सो आपण काय करतो आहे, आपण डेली त्याला ब्लॉक्समध्ये पाडतो आहे की या 4 गोष्टी डेली झाल्या पाहिजेत. पहिले तर 4 गोष्टी सेक्टर वाईज, आणि त्याच्यामध्ये मग ॲक्शनेबल स्टेप्स काय घ्यायच्या हे ठरवूयात आपण. सो मेनली मी विचार केला की फर्स्ट आहे मेंटल विन. पहिलं की म्हणजे दिवसात असे कामं जे आपले गोल्स असतील ते दिवसाच्या सुरुवातीला लिहून ठेवायचे, जेणेकरून ॲट द एंड ऑफ द डे
आपल्याला कळेल की आजची आपण सगळी कामं केली आहेत आणि त्यामुळे एक मेंटल विन त्या डेची आपल्याला मिळेल. सो हा पहिला गोल झाला. दुसरा हा आहे की फिजिकल विन. फिजिकल विनमध्ये आता मी जिम लावली होती पण माझी जिम मिस होते. कारण असं काही नाही. असंच 6 वाजल्यानंतर मी घरी येतो आहे आणि नंतर मग जेवायचं, घर आवरायचं, बाकीच्या गोष्टी आहेत. सो त्याच्यामुळे मिस होती जिम. सो एक काम करू, इधर जिमला जाऊ संध्याकाळी किंवा मग सकाळी उठल्यावर वर्कआउट करू, असा माझा प्लॅन आहे. सो त्या डेली ह्या म्हणजे फिजिकल विन तेव्हा मिळेल आपल्याला जेव्हा आपण डेली वर्कआउट करू. ठीक आहे. वर्कआउट इन द सेन्स कसं आहे, जिममध्ये जाऊन केलं पाहिजे असंही नाही, घरी पण सूर्यनमस्कार घालता येतील. जेवढं काही करता येईल तेवढं करायचं, पण करायचं. थर्ड आहे स्पिरिच्युअल विन. आता स्पिरिच्युअल ॲज इन मेडिटेशन झालं, 10 मिनटाचं होईना का 15 मिनटाचं होईना, म्हणजे 10 मिनटाचं मेडिटेशन, त्याच्यानंतर रामरक्षा वगैरे जे काही म्हणजे मला करता येईल. कारण या 3 गोष्टीमुळे दिवस फार चांगला जाईल, जेणे की मला अजून मोटिवेशन मिळेल अजून चांगल्या गोष्टी करायला. आणि लास्ट आहे अकाउंटेबिलिटी, ऑनेस्ट अकाउंटेबिलिटी ज्याला मी म्हणेल ऑनेस्ट अकाउंटेबिलिटी. म्हणजे मला बघायला कोणी नाही आहे, म्हणजे माझ्यावर डिपेंड आहे की मी या गोष्टी किती करणार आहे, कशा करणार आहे. सो हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. जरी मी केलं नाही तरी मी ब्लॉगमध्ये एडिट करून टाकून देऊ शकतो आधीच्याच दिवसाचं किंवा कसं पण, नाही का. पण मला ती मेंटल विन किंवा ऑनेस्ट अकाउंटेबिलिटी राहणार नाही, डिसिप्लिन लागणार नाही. सो या 4 गोष्टी आपल्याला करायच्या डेली, असं मी ठरवलं आहे. डेली या 4 गोष्टी आपल्याला एनी करायच्यात. या 4 गोष्टी डेली झाल्या तर आपण कुठे 3 महिन्यात आपल्याला जो रिझल्ट हवा असेल तो अचीव करू शकतो. आता मी आपल्याला 3 महिन्यानंतर काय रिझल्ट हवा आहे हे मी अनाऊन्स नाही करणार, पण मी तो प्लॅन बनवून ठेवला आहे किंवा बनवून ठेवणार आहे. त्याच्यात काय काय मॉडिफिकेशन करता येतील हे मी करून ठेवणार. पण ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या घेणं खूप नेसेसरी आहे मला, कारण हवेत तर नाही जाऊ शकत आपण. प्लॅन ऑफ ॲक्शन तर पाहिजे की 3 महिन्यात कसं करायचं आहे, काय जायचं, कुठं जायचं. सो असं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे लिहून ठेवलेलं आहे. सो जेवढं लिहून ठेवेल मी तेवढी जास्त क्लॅरिटी येईल. हां, आणि मी भगवद्गीता पण वाचायला सुरुवात केली, तुम्ही ते बघू शकता. भगवद्गीता पण वाचतोय मी. तर हा असं आहे. मला वाटलं की तुम्हाला सांगावं की काय करतोय काय नाही. कारण आणि हो, मेनली हां, ही सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट नाही म्हणता येणार, पण मी असं ठरवलं आहे जे की मी दुपारी पण म्हणलं होतं की आपल्याला व्लॉग डेली टाकायचे. सो किती दिवसांचं टार्गेट ठेवायचं आहे हा पण विचार केला आहे मी. माझ्या मते पहिले 60 दिवसाचं टार्गेट ठेवा. 60 नाही, 3 महिने करायचं. हां, पहिले 30 दिवसांचंच टार्गेट ठेवा. 30 दिवस 30 डेज डेली ब्लॉग्स. आणि आपण ह्याला 3 ब्लॉकमध्ये घेऊया, 30 30 30. म्हणजे कसं एक मानसिकरित्या तो गोल छोटा असला की तुम्हाला अचीव करायला इझी जातो असं मला वाटतं. म्हणून मग आपण 30 30 30 करून अशा 3 सेट्समध्ये कंप्लीट करायचं ट्राय करू. आणि त्याच्यानंतर डेली सवय लागेलच. असं आपण 100 डेजचं कंटिन्युएशनमध्ये करूया. म्हणजे 30 30 30 30 त्याच्यामध्ये 100 कंटिन्यूस झालं तर 100 डेज कंटिन्युअस ब्लॉगिंग चॅलेंज होईल आपलं. ठीक आहे. तर पहिले 30 दिवस. आज तारीख काय आहे? आज तारीख आहे 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर. आता 30 दिवस म्हणजे कन्सिडर करून चला की पुढचा महिना 1 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉग डेली पडले पाहिजेत, डेली आले पाहिजेत, असा विचार आहे. आणि हां, एवढंच होतं. आता जेवण वगैरे करून आल्यानंतर मी विचार करत बसलो होतो. आता 11:57 वाजलेत. थोडा अभ्यास केला, बाकीच्या गोष्टी केल्या. एका प्रोजेक्टवर पण काम चालू आहे आपलं साईड बाय साईड. असं आहे, एवढंच आहे. तर काय म्हणतात, संपूया ना? चला संपूया. आणि आता उद्या या 4 गोष्टी आपल्याला अचीव करायच्या. उद्यापासून आपली पहिली स्टेप आहे. खरं तर आजपासूनच असली पाहिजे होती. उद्यापासून आपली पहिली स्टेज आहे.
आणि या सगळ्या गोष्टी करण्याची मी उद्याच बोलूया यार आता. म्हणजे उद्या मी तुम्हाला सांगेन की मी काय करते काय काय नाही, कसं कसं करते. तुम्ही लाईव्ह बघा, म्हणजे लाईव्ह म्हणजे बघायलाच ब्लॉगमध्ये. ठीक आहे, गुड नाईट, हॅव अ स्वीट डे. होप असेल, तुम्हाला बोर झाला असेल तर आय एम रिअली सॉरी. ब्लॉग बघा, आवडला असेल तर लाईक. बाय बाय.